नमस्कार मित्रांनो, आज आपण केळी खाण्याचे फायदे पाहणार आहोत. तर चला तर मग जाणून घेऊयात. केळ्यांचे फायदे. केळ्यांमध्ये पेक्टिन भरपूर प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे आतड्यांचं काम सुधारतं, अन्नपचन प्रक्रियेला मदत होते. फायबर शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करतं. केळ्यांमध्ये फायबर असल्याने खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं. ज्या गोष्टी पचायला कठीण असतात त्या केळ्यांमधल्या कर्बोदकांमुळे पचन प्रक्रियेला मदत करतात. केळ्यांमुळे जीवाणूंच्या वाढीला प्रोत्साहन देतं, ॲसिड निर्मितीमध्ये योगदान देतं. केळी शरीराला पोषण मूल्य मिळवून देतात. प्रथम काम आहे हृदय सुरक्षित. केळ्यांमध्ये पोटॅशियम असतं, शरीरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या इलेक्ट्रोलाइट्सपैकी एक आहे. यामुळे हृदयाचं काम सुधारतं, शरीरातील द्रव पदार्थाचं संतुलन राहतं. रक्तदाब नियंत्रणामध्ये काम करतं. रक्तदाब कमी करण्यासाठी आणि हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी पोटॅशियम उपयुक्त असल्याचं सिद्ध झालं आहे. साहजिकच केळी खाणं शरीराला फायदेशीर असतं. दुसरा बघा फायदा आहे छातीतील जळजळ. ती कमी करण्यासाठी केळी मदत करते. केळी पोटातल्या ॲसिडचं संतुलन राखतं. ल्युकोसायनिडिन आतड्याचे पातळ आवरण घट्ट होण्यास मदत करते. पिकलेली केळी छातीत जळजळीपासून आराम देते. ऊर्जा. केवळ शरीराला उच्च उष्मांक ऊर्जा प्रदान करते. इतर फळांच्या तुलनेत केळीमध्ये साखरेचे प्रमाण हे जास्त असते. फायबरसह सुक्रोज, फ्रॅक्टोज, ग्लुकोज शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवतात. पोटॅशियम स्नायूंच्या हालचालींना मदत करते आणि पेटके कमी करते. तणाव कमी करतं. केळीमध्ये बघा आढळणारे ट्रिप्टोफॅन हे ॲमिनो ॲसिड शरीराद्वारे सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होते, जे मेंदूला शांत करण्यास मदत करते. हे सेरोटोनिन मेंदूला आराम करण्यास मदत करते. हे एक हॅप्पी हार्मोन्स आहे. हे तणाव दूर करण्यासाठी तसेच उत्साही राहण्यासाठी मदत करते. केळी कोण खाऊ शकतं? हो, प्रत्येकजण केळी खाऊ शकतो. काहींना केळ्याचा त्रास होऊ शकतो. जसं काहींना मायग्रेनचा त्रास होतो, काहींना ॲलर्जी असू शकते. तुम्हाला ॲलर्जी असेल तर केळ खाल्ल्यावर काही मिनिटात त्रास होऊ लागतो. अशा प्रकारच्या ॲलर्जींना ॲनाफिलॅक्सिस म्हणतात. असे झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. मधुमेह असलेल्या व्यक्तींना फार केळी खाऊ नये. काही औषधं रक्तातली पोटॅशियमची पातळी वाढवू शकतात. अशी औषधे वापरत असल्यास केळीसारखे पोटॅशियम जास्त असलेले पदार्थ खाण्यापूर्वी काळजी घ्या.